नमस्कार मंडळी, आज बनवतोय अतिशय गावरान पद्धतीने झणझणीत असं अंड्याचं कालवण. या कालवणापुढं चिकन मटनचे भाज्यासुद्धा कालवणंसुद्धा फेल होतात. तर तुम्ही म्हणाल ताई आम्हीसुद्धा अंड्याचं कालवण बनवतो, पण माझ्या या पद्धतीने बनवा. तुम्ही जर एक भाकरी खात असाल ना, तर यासोबत 2 भाकरी खाल, इतकं भारी हे कालवण बनवून तयार होतं. काही छोट्या छोट्या टिप्ससुद्धा सांगणार आहे, जेणेकरून अंड्याचं कालवण आहे ना खूप भारी होतं. काही जणांचं काय असतं माहिती आहे का, अंड्याच्या भाजीला अजिबात तर्री येत नाही किंवा अंड्याचं जे कालवण आहे ते तेवढं छान होत नाही. त्यासाठी काही टिप्ससुद्धा सांगेल. तर इथं मी 6 अंडे घेतलेले आहेत. अंडे स्वच्छ धुवून कढईमध्ये उकडण्यासाठी ठेवलेले आहेत. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे अंडे छान उकडतात आणि अशी फुटत नाही पाण्यामध्ये. आता अंडी छान उकडते तोपर्यंत मसाला बनवून घ्यायचा आहे. यासाठी मी ना मध्यम आकाराचा एक कांदा पातळ उभा चिरून घेतलेला आहे. इथंही माझ्याकडे छोटीशी लोखंडाची कढई आहे. खूपदा यामध्येच मी भाज्या बनवते, खूप छान होतात. आता इथे कांदा छान असा तेल घालून आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तुम्ही हवं असेल ना तर डायरेक्ट गॅसवर भाजून जरी घेतला ना तरीसुद्धा चालणार आहे. इथं मी थोडासा ओला नारळ किसून घेतलेला आहे, तो घालणार आहे. तुम्ही सुकं खोबरं जरी भाजून घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे. आता हे बघा सगळं छान असं भाजून घ्यायचं. आता यामध्ये ना अगदी थोडेसे मी धणे घातलेले आहे, थोडीशी खसखस घातलेली आहे. आपलं कालवण छान असं दाटसर व्हावं यासाठी मी थोडंसं डाळवं घातलेलं, एक चमचाभर डाळवं घातलेलं आहे. एक तेजपान तोडून घातलेला आहे. एक चक्री फूल जे असतं ना त्याची मोठी एक पाकळी यामध्ये तोडून घातली. थोडासा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे. असे छोटेसे म्हणजे खडे मसाले घातलेत. फारसे खडे मसाले मी घालत नाही, का तर माझ्याकडे लहान मुले आहेत आणि त्यांनासुद्धा अशा गावरान भाज्या खूप आवडतात. आता आपल्याला फोडणीसाठी छोटंसं वाटण तयार करायचं आहे. आता तिथं मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडंसं आलं, लसूण, खोबरं म्हणजे ओला नारळ आणि कोथिंबीर घालून ना मी छान असं वाटण तयार करून घेतलं. यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही. पाणी जर घातलं ना तर मग ती फोडणीतलं सगळं तेल कढईतून बाहेर येतं, त्यामुळे इथं मी पाणी न घालता हे वाटून घेतलेलं आहे. आता आपण जे वाटण भाजून घेतलेलं आहे हे वाटण आहे ना आपल्याला पुन्हा पाणी वगैरे घालून छान असं एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. आता हे संपूर्ण मी थंड करून त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना वाटून घेणार आहे. हे बघा याला इतका छान रंग आला होता ना, मस्त असं हे आपलं वाटण म्हणजे तयार करून घ्यायचं. यामध्ये तुम्ही नॉनव्हेज किंवा व्हेज सगळ्या भाज्या बनवू शकता. उसळी खूप छान होतात ह्या वाटणामध्ये. तुम्ही यामध्ये चिकन मटनसुद्धा बनवू शकता. इतकं भारी हे वाटण आहे. हे बघा तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता अगदी 4-5 दिवसासाठी. जर तुम्हाला खूप दिवसासाठी जर ठेवायचं असेल तर पाणी न घालता वाटून घ्या. आता इथं मी जी लोखंडी कढई आहे ना त्यामध्येच 1.5 चमचा तेल घातलं. आपण फोडणीसाठी जे हिरवं वाटण तयार केलं होतं ते घातलं. छान असा घमघमट सुटेपर्यंत बारीक गॅस करून परतून घ्यायचं आणि पावडर मसाले घालायचे. पावडर मसाल्यांमध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं आपला साठवणीतला कोणतंही काळं तिखट असतं ना ते घालायचं. त्यानंतर तुम्हाला जर आवडत असेल थोडंसं लाल तिखट घालायचं, झणझणीत आवडत असेल तर. त्यानंतर कांदा लसूण मसाला घातला आहे आणि कोणत्याही ब्रँडचा इथं मटण मसाला घालायचा, ज्यामुळे रश्श्याची चव खूप भारी येते बरं का. तर इथं मी सुहानाचा मटण मसाला घातला होता, मला त्याची टेस्ट खूप आवडते. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि जे आपण कांदा खोबऱ्याचं जे भाजून वाटण तयार केलं होतं ना ते वाटण यामध्ये घालायचं. तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं. आपण मसाल्यामध्ये जे सुके मसाले घेतले होते त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घातलं होतं. आता जी उकडलेली अंडी आहेत ना मी सोलून अशी 2 भाग करून घेतले, का तर डायरेक्ट जर अंडी सोडले ना तर मग रश्श्याला तेवढी छान चव येत नाही. त्यामुळे ना मग अंडी उकडल्याच्या नंतर आहे ना असे त्याचे भाग करून घ्यायचे. 2 भाग करायचे किंवा त्यांना असे कट लावून घ्यायचे, म्हणजे रस्सा त्याच्या आतपर्यंत उतरतो आणि अंडेसुद्धा खाताना फिके लागत नाही किंवा रस्सा म्हणजे असा नुसता मसाला लागत नाही. छान असा चविष्ट रस्सा बनवून तयार होतो. ज्वारीच्या भाकरीसोबत, भातासोबत, बाजरीच्या भाकरीसोबत काय हा रस्सा लागतं म्हणून सांगू ना मंडळी. बरं तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा असे छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी. बरं इतरही आपल्या चॅनलवर नॉनव्हेजचे भरपूर व्हिडिओ आहेत, तुम्ही नसेल पाहिले एकदा जरूर बघून घ्या. व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आणि यामध्ये ना छान असं कडकडीत गरम पाणी करून घालायचं. म्हणजे काय होतं ना मसाल्यांच्या भाज्यांना तरी खूप छान येते आणि जर थंड पाणी घातलं ना तर यांना तरी येत नाही, हे लक्षात ठेवा. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि यावरती आपल्याला मी थोडासा इथे ना मसाला घातलेला आहे, म्हणजेच सुहानाचा मटण मसाला घातलेला आहे. व्यवस्थित एकदा मिक्स करायचा आणि झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवर अगदी 5 ते 6 मिनटासाठी हा रस्सा उकळून घ्यायचा आहे. तर बघा मस्त तर्री आलेली, रंग छान आलेला आहे आणि मस्त घमघमाट सुटलेला आहे. एकदा चव बघायची, जर मीठ वगैरे कमी वाटलं तर इथे तुम्ही मीठ वगैरे घालू शकता आणि मस्त
तशी प्लेट वाढवून घ्यायची. इथं मी ज्वारीच्या भाकरी बनवल्या होत्या रश्श्यासोबत खाण्यासाठी. तुम्ही तुमच्या आवडीची चपाती किंवा भाकरी बनवू शकता. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून इथे मस्त आपलं अंड्याचं कालवण तयार आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करा, कशी वाटली ते मला जरूर कळवा. तर चला, मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या मस्त अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.